नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ड्राय फ्रूटची बर्फी। मिठाईचा प्रकार बनवणार आहोत आपण। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे, हे तीळ घेतले मी 1 चमचा भर तीळ आहे, बदाम आहेत कापून घेतलेले 1 वाटी भर, 2 चमचे भोपळ्याच्या बिया, 4 ते 5 अंजीर, अर्धी वाटी कापलेले काजू आहेत, त्यानंतर खसखस आहे, ही आपल्याला 2 चमचे लागणार आहे। मी 1 वाटी खजूर घेतली आहे, त्यातल्या मी बिया काढून घेतल्यात। त्यानंतर हे 1 चमचा मगज बी आहे आणि त्यातच मी 1 चमचा भर सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत आणि तूप आहे, 2 ते 3 चमचे तूप लागणार आहे आपल्याला। आता आपण आधी ही खसखस ही कोरडी भाजून घेऊयात। हे बघा, तूप न टाकताच आपण हे खसखस भाजून घेणार आहोत। अगदी थोडीशी भाजून घ्यायची आपल्याला, जास्त लाल नाही होऊन द्यायची आहे। हे बघा, अगदी थोडीशी भाजून घ्यायची आपल्याला खसखस। आता ती भाजून झाली, आपण काढून घेऊयात। आता आपण 1 चमचा भर तूप घेऊयात आणि त्यात आपण हे बदाम चांगले परतून घ्यायचे आहेत, कुरकुरीत होईपर्यंत। बारीक गॅसवरती फ्राय करायचे हे चांगले आपल्याला। आपले बदाम तिकडे फ्राय होत आहेत, तोपर्यंत मी हे अंजीर कापून घेते। हे बघा, अंजीर आपले कापून झालेले आहेत। आता आपले बदाम चांगले परतून झाले, आपण ते काढून घेऊया। हे बघा, आता मी अर्धा चमचा तूप घेते, त्यात हे काजू आपण परतून घेऊया। बदाम परतायला जास्त वेळ लागतो, काजूला जास्त वेळ लागत नाही। काजू पण आपले आता परतून झालेले आहेत, आपण ते पण काढून घेऊयात। आता परत मी अर्धा चमचा तूप घेते, त्यात आपण हे भोपळ्याच्या बिया, मगज बी आणि सूर्यफुलाच्या बिया, यातच आता मी हे पांढरे तीळ टाकून घेते आणि हे आता परतून घ्यायचे आपल्याला। आपल्या आता ह्या बिया परतून झालेल्या आहेत, आपण काढून घेऊयात त्या। आता आपण थोडंसं तूप घेऊयात, त्यात हे खजूर आणि अंजीर थोडंसं आपण परतून घेणार आहोत। हे परतल्यामुळे मऊ होतं, मग आपण याला मिक्सरला फिरवून घेणार आहोत। बघा, हे तुपात थोडंसं मी परतल्यामुळे मऊ झालेलं आहे। आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात। हे मिक्सरला फिरवून आपला अंजीर आणि खजूर बारीक झालेली आहे। आता आपण हे खजूर आणि अंजीर कढईत काढून घेऊयात परत। आता आपण हे ड्रायफ्रूट्स यात सगळे परतून घेतलेले टाकूयात आणि चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला हे आता। हे बघा, असं चांगलं एकत्र करून घ्यायचंय। आता आपण हाताला तूप लावून घेऊयात। आणि अर्धच सारण आपण अर्धच घेऊया आणि हे बघा, ह्याचे असा रोल करायचा आहे।
ताटात आपण अशी खसखस टाकून घेऊयात. त्याच्यावरती हा रोल असा फिरवून घ्यायचा आहे. हे बघा, हा असा रोल बनवून घ्यायचा आहे आपल्याला. आता एक रोल बनवून घेऊयात. हे बघा, चांगला असा खसखसमध्ये हा रोल घोळवून घ्यायचा आहे. हे बघा, आपले रोल आता तयार झालेले आहेत. बिना साखर बिना गूळ वापरता फक्त खजूर घातले आपण आणि ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत आणि आपले हे रोल झालेले आहेत. आता आपण याला फॉईल पेपरमध्ये गुंडाळून अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. आता आपण हे अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. आता अर्धा तास झालेला आहे आपण हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता आपण बघूयात. आता आपण हे कापून घेऊयात. हे बघा, आपली ड्रायफ्रूटची बर्फी आपली तयार आहे. हे बघा किती सुंदर दिसतीये. हे बघा, आपली ड्रायफ्रूट्स बर्फी आता तयार आहे. हे बघा किती सुंदर दिसतीये. खायलाही पौष्टिक आणि घरच्या घरी.